नमस्कार मैत्रिणींनो, कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मऊसर मोकळे कांदे पोहे। तुम्ही म्हणाल पोहे तर प्रत्येक घरातच बनतात, मग त्यात नवीन काय आहे? तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की एक तर त्यांच्या पोह्यांचा लगदा होतो किंवा थोड्या वेळानंतर ते पोहे कडक आणि वातड होतात। तर मी आज तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे। त्या जर वापरल्या तर तुमचे पोहे माझ्यासारखे मोकळे तर होतीलच होतील, पण सकाळी बनवलेले पोहे संध्याकाळपर्यंत अगदी मऊसर राहतील। चला तर मग वेळ न वाया घालवता हे पोहे कसे बनवतात ते बघूया। मी 4 माणसांसाठी पोहे बनवणार आहेत, त्यामुळे मी 4 मुठी पोहे घेणार आहे। तुम्हाला जर एखाद्या वाटीचं प्रमाण योग्य वाटत असेल तर तुम्ही ते वाटीचं प्रमाण ठरवून त्या पद्धतीने तुम्ही त्या प्रमाणात पोहे घेऊ शकता। एका माणसाला 1 मुठी या पद्धतीने मी 4 मुठी आता पोहे घेते। त्यानंतर पोहे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे, त्यातली सर्व घाण काढून घ्यायची। पोहे भाजलेले असतात त्यामुळे त्यात जळके पोहे असतात। हे बघा, हे अशा पद्धतीने त्यात काळे पोहे असतात। हे बघा, हे काळे पोहे आपण साईडला काढून घेऊया आणि पोह्यातली इतरही घाण आपण काढून घेऊया। हे असे जळके पोहे आहेत ना, ते साईडला काढून घ्यायचे आणि त्यानंतर पोहे आपण चाळून घेऊया। पोहे चाळणं खूप गरजेचं असतं। हे बघा, अशा पद्धतीने आपण पोहे चाळून घेऊया, त्यामुळे यातले बारीक बारीक कण असतात ना, ते निघून जातात। हे बघा, हे बारीक कण आहेत ना, हे निघून जातात। याचमुळे काय होतं की आपला पोह्यांचा लगदा होतो। हे जर काढून घेतले ना व्यवस्थित तर मग आपले पोहे मोकळे व्यवस्थित होतात। ही आपली पहिली टिप झाली की पोहे पूर्ण स्वच्छ करून चाळून घ्यायचे आणि हा लगदा, हा असा बारीक लगदा बाजूला काढायचा, त्यामुळे पोहे मोकळे होण्यास मदत होते। त्यानंतर पोहे अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे, त्यातलं संपूर्ण काळं पाणी निघून जाईपर्यंत पोहे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे। आपण इथे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता ते चाळणीतच ठेवलेले आहे। त्याखाली मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि वरती चाळणी ठेवलेली आहे, म्हणजे पोह्यातलं सर्व पाणी त्यात निथळून जाईल। आता पोह्यांमध्ये थोडंसं मीठ, साखर आणि लिंबू टाकून घेऊया। पोह्यांमध्ये मीठ इतपतच टाकायचं की फक्त पोह्यांना लागलं पाहिजे आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचं। त्यामुळे काय होतं की पोह्यांची चव दुपटीने वाढते। ही झाली आपली दुसरी टिप। लिंबू, साखर, मीठ टाकून झालं की पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे पोहे मऊसर राहतात। ही झाली आपली तिसरी टिप। आता पोहे बनवण्यासाठी एक कढई ठेवूया आणि त्यात योग्य प्रमाणात तेल टाकून घेऊया। खूप कमी तेल टाकलं ना की पोहे कडक होतात आणि खूप जास्त तेल टाकलं की पोहे चिपचिपे होतात, तर योग्य प्रमाणातच तेल टाकायचं। आता सर्वात प्रथम आपण शेंगदाणे तळून घेऊया। पोह्यांमध्ये योग्य प्रमाणात तुम्ही तेल टाका, तेल कमी टाकू नका। ही झाली आपली चौथी टिप। शेंगदाणे व्यवस्थित तळलेले आहेत। आता हे शेंगदाणे काढून घेऊया, कारण मी सर्वात शेवटी हे शेंगदाणे टाकणार आहे, त्यामुळे शेंगदाणे आपले कुरकुरीत राहतील। आता तेल तापलेलं आहे, त्यात 1 चमचा मोहरी टाकली। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे आणि मोहरी दोन्ही व्यवस्थित तडतडलं की थोडासा कढीपत्ता टाकूया आणि पाव चमचा आपण हिंग टाकून घेऊया। त्यानंतर कांदा टाकूया। मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। आता आपल्याला कांदा पोहे करायचे आहे ना, तर कांदा व्यवस्थित आणि भरपूरच हवा। बरीच लोक कांदा खूप कमी टाकतात, त्यामुळे ते फक्त पोहे होतात, कांदे पोहे होत नाही। आणि तसंही कांद्याच्या ओलसरपणामुळे ना आपले पोहे बराच वेळ मऊसर राहतात। ही आपली 5वी टिप। आता कांदा आपल्याला फक्त मऊसर करायचा आहे, त्याचा कलर चेंज नाही करायचा। आपला कांदा व्यवस्थित मऊसर झालेला आहे। आता यात हिरवी मिरची टाकून घेऊया। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या अंदाजानुसार टाका।
आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया. आणि आता आपण मीठ टाकूया. आपण सुरुवातीलाही मीठ टाकलं होतं, पण ते फक्त पोह्यांपुरतंच टाकलेलं होतं. आता पुन्हा थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि एखादा मिनिटभर कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया. कांदा आता छानपैकी परतला गेलेला आहे. आता यात पोहे टाकायला सुरुवात करूया आपण. पण पोहे टाकताना पोहे भिजवलेले असतात, तर असे मोकळे करून टाकायचे. हे बघा किती मऊसर झालेले आहेत. ते भिजवलेलेच पोहे बघा किती सुंदर मऊसर झालेले आहेत. टाकताना मोकळे करून टाकायचे. आणि कांद्याबरोबर पोहे व्यवस्थित एखादा मिनिटभर आपण परतून घेऊया. म्हणजे आपला कांद्याचा मसाला पोह्यांना पूर्णपणे लागला पाहिजे. ह्या पद्धतीने आपण एखादा 2 मिनिट व्यवस्थित परतून घेऊया. कांद्याबरोबर पोहे व्यवस्थित परतले गेलेले आहेत. अगदी 2 मिनिट झालेले आहे. आता आपण काय करू, ह्या स्टेजला थोडंसं 2 चमचे, अगदी आपण ज्या चमच्याने पोहे खातो ना, ते 2 चमचे पाणी आपण ह्या पोह्यांवरती शिंतडा मारूया आणि झाकण ठेवून एखादा मिनिटभर वाफ घेऊन टाकूया. त्यामुळे काय होईल, तुमचे पोहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी मऊसर राहतील. ही आपली 6वी टिप झाली. आपण पाणी टाकलेलं आहे. आता झाकण ठेवूया आणि फक्त एखादा मिनिटभर वाफ काढून घेऊया. झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे. आता आपण झाकण काढून बघूया. बघा किती सुंदर झालेत आपले पोहे. अगदीच मऊसर आणि मोकळे झालेले आहेत. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया यावरती. आणि मी जे शेंगदाणे तळून ठेवले होते ना, त्यापैकी अर्धे शेंगदाणे मी टाकून घेणार आहे आणि अर्धे ज्यावेळेस मी प्लेटमध्ये घेईल ना, त्यावेळेस वरतून टाकेल. त्यामुळे काय होईल की शेंगदाण्यांचा कुरकुरीतपणा तसाच राहील. मग ते खाताना खूप छान लागतात. मोकळे आणि मऊसूत पोहे तयार झालेले आहेत. आता थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया आणि अर्धे शेंगदाणे टाकून घेऊया. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यावरती थोडंसं ओलं खोबरं किसून टाकते. शेंगदाणे आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया आपण, व्यवस्थित एकत्र करून घेऊया यात. आणि एका सर्विंग प्लेटमध्ये मी आता काढून घेते. सजावटीसाठी थोडंसं खोबरं टाकून घेते किसून आणि उरलेले शेंगदाणे टाकून घेते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा. तुमचे पोहेसुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मऊसर राहतील. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.